आज आम्ही आलोय मराठ्यांची आरमारी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात घेरी या गावात असणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्यावर. देवगड पासून सुमारे 30 किलोमीटर तर कणकवली पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या घेरी या गावात वसलेला हा विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस वसलेला असून हा किल्ला 3 बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. गडफेरीची सुरुवात समोर दिसणाऱ्या या मारुती मंदिरापासून होते. समर्थांच्या काळात मूर्तीमध्ये 2 प्रकारच्या मूर्ती आढळतात, दास मारुती आणि प्रताप मारुती. ही मूर्ती आहे ती प्रताप मारुतीची. हनुमंताचं दर्शन घेऊन आपण गडफेरीला सुरुवात करूया. गडामध्ये प्रवेश करण्यासाठी असणारा हा पहिला जिभीचा दरवाजा. गडकिल्ल्यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्या काळचे प्रवेश दरवाजे याची आठवण करून देणारा हा दरवाजा. हा किल्ला शिलाहार राजवटीत शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसरा याने इसवी सन 1193च्या सुमारास बांधला. शिलाहार काळापासून उभ्या या किल्ल्याचा विस्तार 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात केला गेला. त्यानंतर इसवी सन 1654 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी करून भक्कम तटबंदी, बुरुज आणि संरक्षण व्यवस्था उभी केली. गडाचे मुख्य द्वार गोमुखी बांधणीचे असून जिभीच्या दरवाजापासून वक्राकार वळून महादरवाजापर्यंत गेलेल्या तटबंदीमुळे महादरवाजा शत्रूला सरळ दिसून येत नाही. पूर्वी हत्तीचा हल्ला रोखण्यासाठी लाकडी दरवाजावर बसवलेल्या खिळ्यांचे अवशेष अजूनही दिसतायत. महादरवाजाला दोन्ही बाजूंनी 2 भक्कम बुरुज आहेत आणि माथ्यावर नगारखानाही आहे. पूर्वी येथे पहारेकऱ्यांसाठी कक्ष सुद्धा दिसून येत आहेत. प्रवेश करताच समोर एक मोठा वटवृक्ष बघायला भेटतोय. किल्ल्याचे क्षेत्रफळ एकूण 17 एकर आहे असं म्हणतात, पण काही भाग आता समुद्राखाली गेला आहे. गडाला 10 मीटर उंच आणि 3 मीटर रुंद इतकी मजबूत तटबंदी आहे. किल्ल्यावर एकूण 27 बुरुज देखील आहेत. किल्ल्याची जी तटबंदी आहे ती 3 थरांची आहे, त्यामुळे या किल्ल्याला अजिंक्य मानला जातो. आता आपण पाहूया दारुगोळा कोठार. मराठा आरमाराचे हे मुख्य तळ असल्याने इथे मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याचा साठा असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे आरमाराचे मोठे शस्त्रागार आणि तोफखाना उभारला होता. आता आपण पाहूया खुबलडा बुरुज. नावातच बरंच काही आहे. वाघोटन खाडीच्या मुखाशी उभ्या ह्या बुरुजापर्यंत पोहोचण्यासाठी एक भूमिगत मार्ग सुद्धा आहे. याला भुयारी मार्ग असं देखील संबोधतात. या बुरुजावर शत्रूचा हल्ला दुरूनच परतवून लावण्यासाठी तोफा ठेवलेल्या असायच्या. या बुरुजाला 12 तोफा बुरुज असं देखील संबोधतात. शत्रूचा हल्ला डायरेक्ट मुख्य दरवाजावर होऊ नये म्हणून या बुरुजाची रचना करण्यात आली. या बुरुजावर दिसतायत तसे पूर्ण किल्ल्यावर शत्रूवर वार करण्याकरिता तटबंदीमध्ये जागोजागी जंग्या आणि फांजा बनवल्या आहेत. जंग्या ज्यातून बंदूक आणि बाणांचे मार करता येत असत आणि फांजा म्हणजे त्याचाच मोठा प्रकार. तिथून तोफांचे तोंड बाहेर काढता यावेत एवढे मोठे. समोर दिसणाऱ्या या मोठ्या आयताकृती दुमजली वास्तूस दरबार म्हणून ओळखले जायचे. सरखेल कान्होजी आंग्रेंचा दरबार. प्राचीन काळात जांबा, खडक, लाकडी खांब, तुळ्या आणि कौलारू छप्पर असलेल्या या वास्तूमध्ये सध्या बाहेरील भिंती आणि खांबांचे तळखडे दिसतात. गडकिल्ले फिरत असताना एक गोष्ट खूप प्रखरतेने जाणवते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते. आपल्या देशात अनेक महान राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे विचार दिले ते आजही प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात जिवंत आहेत.
एक एक करून सगळे बुरुज फिरून बघितले. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इतक्या वर्षांनंतरही विजयदुर्ग लाटांना झुंज देत तेवढ्याच दिमाखात उभा आहे. त्याची इतकी मजबूत बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणी विचारसरणी या गोष्टी खरंच कौतुकास्पद आहेत. विजयदुर्गला पूर्वी घेरिया किल्ला असं घेरिया गावावरून म्हटलं जायचं, पण नंतर मराठ्यांच्या काळात याला विजयदुर्ग असं संबोधण्यात आलं, कारण विजयदुर्ग म्हणजे विजयाचा किल्ला. हा किल्ला मराठा आरमाराचा मुख्य तळ होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा उपयोग समुद्रातील व्यापार आणि परकीय नौदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला. 18व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मुख्य तळ होता. त्यांनी इथूनच मराठा आरमाराचे नेतृत्व केले आणि इंग्रज, डच, पोर्तुगीज यांना वारंवार पराभूत केले. हा आहे शिंदे बुरुज. गडाच्या पश्चिम टोकावरचा इतिहास प्रसिद्ध असा हा बुरुज. 1720 मध्ये इंग्रजांनी या बुरुजावर जोरदार हल्ला चढवला. इंग्रजांचं एक जहाज तोफांचा मारा करत जवळ येऊ लागलं. बुरुजाच्या थोड्या जवळ येताच ते जहाज अचानक खालून फुटलं आणि त्यात पाणी भरू लागलं. नेमकं काय झालं कोणालाही समजलं नाही आणि त्यामुळे घाबरून इंग्रज सैन्य माघारी गेलं. त्याचं नेमकं रहस्य काय आहे ते आपल्याला 1995 मध्ये समजलं. 1995 मध्ये मराईन आर्किओलॉजी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन ओशनोग्राफी या संस्थांनी विजयदुर्ग येथील पाण्यामध्ये आपल्या पाणबुडी पाठवल्या आणि तिथला आढावा घेतला. तेव्हा समजलं बुरुजाच्या समोर काही अंतरावर व्ही आकाराची दगड रचून तयार केलेली एक भिंत दिसली. ती भिंत 122 फूट लांब, 3 मीटर रुंद अशी आहे. तज्ञांच्या मते ही भिंत गुप्त पद्धतीने बांधून जहाजांना जास्त जवळ न फिरकू देण्यासाठी बांधली असावी. समोर दिसतंय ते आहे गोड्या पाण्याचं टाकं. गडावर पाण्याची टंचाई भासू नये म्हणून त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं हे टाकं. किल्ल्याच्या भक्कमतेचं रहस्य म्हणजे हा समोर दिसतोय तो चुन्याचा घाणा. शिवकाळात बांधकाम करताना चुनखडीचा वापर केला जायचा. मुख्यतः सागरी किल्ल्यांच्या बांधकामात चुनखडीमध्ये शिस मिसळलेलं जायचं. त्याच भक्कमतेचा पुरावा म्हणजे हा विजयदुर्ग आजही इतक्या भक्कमतेने दिमाखात उभा आहे. समोर जी वास्तू दिसतेय ते आहे 800 वर्ष जुनं धान्य वस्तू कोठार. डचच्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज जकातींच्या रूपाने कोकणातील वसूल केलेले सर्व सामान, जहाजांवरील लूट विजयदुर्ग मध्ये ठेवतात. बहुतेक ते इथेच ठेवत असावेत. बुरुजावर ज्या 2 मजली 3 मजली इमारती आहेत यांना माडी असं संबोधतात. त्या काळात जेव्हा मावळे रात्री रक्षण करायचे त्यांच्यासाठी, त्यांना आराम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी या माड्यांची सोय असायची. त्यांचे लाकडी छप्पर काळाच्या ओघात झिजून गेले पण त्याचे काही अवशेष दिसून येत आहेत. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेता त्या काळातही इथे तुळशी वृंदावन बांधलेलं दिसतंय.
त्याच्या शेजारी हे पाण्याचं टाकं. त्यानंतर खलबतखाना बघून ध्वजस्तंभाकडे आलो. आज ध्वजस्तंभावर कुठलाही ध्वज नाही, पण एकेकाळी मराठ्यांचा भगवा तिथे वाऱ्यावर स्वार होत दिमाखात फडकत होता. आज विजयदुर्ग किल्ला पाहून मन अगदी अभिमानाने भरून आलंय. हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर तो आपल्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि समुद्र संपत्तीवरील अधिराज्याची ही साक्ष आहे. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात महाराजांच्या स्वराज्याचं बळ दडलेलं आहे. इथे उभं राहून जणू त्या काळातील रणधुमाळी तोफांचे आवाज आणि मराठी नौदलाचं सामर्थ्य डोळ्यांसमोर उभं राहतं. विजयदुर्ग नावातच विजय आहे आणि तो विजय आजही आपल्या हृदयात जिवंत आहे. या भूमीला, या किल्ल्याला आणि आपल्या महान इतिहासाला शतशः प्रणाम. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.